जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे बेट आता कोणत्या नावाने ओळखले जाईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आता पोर्ट ब्लेअर हे बेट श्री विजयापुरम या नावाने ओळखलं जाणार आहे. याआधी या बेटाला पोर्ट ब्लेअर हे नाव आर्किबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. हे जे आर्किबाल्ड ब्लेअर आहेत हे एक ब्रिटिश नौदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीनमधील लेफ्टनंट होते. त्यांनी 1770च्या उत्तरार्धात अंदमान बेटाचे सखोल सर्वेक्षण केले होते. त्यासाठीच त्यांच्या नावावरून या बेटाला पोर्ट ब्लेअर असं नाव देण्यात आलं होतं. याआधी 2018 मध्ये अंदमानमधील हॅवलॉक बेटाला स्वराज्य द्वीप, नील बेटाला शहीद द्वीप, तर रॉस आयलंडला नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं नाव देण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक कोणत्या राज्यात पार पडली आहे? तर आता भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडली आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशमधील पंचायत निवडणुकीमध्ये या पेपरलेस निवडणुकीचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने भोपाळ जिल्ह्यातील बेरासिया विकास गटातील रतवा रतनपूर ग्रामपंचायतीमध्ये देशातील पहिले पेपरलेस मतदान केंद्र सुरू केले व या पेपरलेस मतदान केंद्रावर 84% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक ही मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ जिल्ह्यातील बेरासिया विकास गटातील रतवा रतनपूर ग्रामपंचायतीमध्ये पार पडली आहे. याआधी सुद्धा भारतामध्ये काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. देशातील पहिले डिजिटल कोर्ट केरळमध्ये, भारतातील पहिले इंडोर जलतरण केंद्र ओडिशा, तर देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प हा झारखंडमध्ये सुरू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 2, टायफून यागीने प्रभावित म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर या टायफून यागीने प्रभावित म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केला आहे. कोणतं ऑपरेशन? तर ऑपरेशन सद्भाव हे भारताने सुरू केलं आहे. या ऑपरेशन सद्भाव अंतर्गत भारताने व्हिएतनामला $10,00,000 तर लाओसला $1,00,000 मदत केली. याशिवाय म्यानमारला 10 टन तर व्हिएतनामला 35 टन अन्नधान्याची मदत देखील भारताने केली आहे. हे जे यागी चक्रीवादळ आहे हे चीन समुद्रात निर्माण झालं असून याला यागी हे नाव जपान देशाद्वारे देण्यात आलं. प्रश्न क्रमांक 3, 76व्या एम्मी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज पुरस्काराने कोणत्या मालिकेला सन्मानित करण्यात आले? तर या 76व्या एम्मी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज पुरस्काराने शोगन या मालिकेला सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, शोगन या मालिकेनेच या 76व्या एम्मी पुरस्कारात सर्वाधिक 14 पुरस्कार पटकावले आहेत. या एम्मी पुरस्कार सोहळ्यातील इतर पुरस्कार सुद्धा पाहून घ्या. यात नाटक मालिकेतील मुख्य अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार अण्णा सवाई यांना देण्यात आला. नाटक मालिकेतीलच मुख्य अभिनेत्याचा पुरस्कार हिरोइकी संदा, बेस्ट लिमिटेड किंवा अँथॉलॉजी मालिकेसाठीचा पुरस्कार बेबी रेंडियर, आउटस्टँडिंग रियालिटी कॉम्पिटिशन प्रोग्राम द ट्रेटर्स, लीड ॲक्टर्स इन कॉमेडी सिरीज जीन स्मार्ट, सपोर्टिंग ॲक्ट्रेस इन ड्रामा सिरीज एलिझाबेथ डेबेकी, सपोर्टिंग ॲक्ट्रेस इन कॉमेडी सिरीज लिझा कोलोन जॅयस, लीड ॲक्टर इन कॉमेडी सिरीज जेरेमी एलन व्हाईट, तर सपोर्टिंग ॲक्टर इन ड्रामा सिरीज बिली क्रुडूप, तर सपोर्टिंग ॲक्टर इन कॉमेडी सिरीजसाठीचा पुरस्कार एबन मॉस बचरास यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे एम्मी पुरस्कार आहेत हे टेलिव्हिजन मालिकेसाठी देण्यात येतात व प्रथम हे पुरस्कार 25 जानेवारी 1949 मध्ये प्रदान करण्यात आले होते. म्हणजे या पुरस्काराला आता 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रश्न क्रमांक 4, अलीकडेच चर्चेत असलेली प्रतिभा अनमोल खरब ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही जी प्रतिभा अनमोल खरब आहे ही एक बॅडमिंटनपटू असून सध्या ही चर्चेमध्ये का आली आहे? तर या प्रतिभा अनमोल खरब यांनी बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे व हे विजेतेपद त्यांच्या कारकिर्दीतील पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपद आहे. यासह स्पोर्ट संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता ब्रुसेल्स डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावलं आहे. नीरज चोप्रा यांनी 87.86 मीटर अंतरावर भाला फेकून हे रौप्य पदक पटकावलं आहे.
तर या स्पर्धेमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स यांनी 87.87 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलेला आहे. आता हा प्रश्न पहा, देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. गुजरातमध्ये ही रेल्वे भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार असून याचं उद्घाटन 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. मित्रांनो, जे वंदे मेट्रो आहेत त्याचंच नामकरण नमो भारत रॅपिड रेल असं करण्यात आलं. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? त्यावेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही. वंदे मेट्रो म्हणजेच नमो भारत रॅपिड रेल व या नमो भारत रॅपिड रेलची सुरुवात गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण ठरली आहे? तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला ही सलीमा इम्तियाज बनली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतीच आता ही माहिती दिली असून सलीमा इम्तियाज यांनी ICCच्या विकास पंचाच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान मिळवलं आहे व या पॅनलमध्ये स्थान मिळवणारी ती पाकिस्तानातील पहिली महिला ठरली आहे. सलीमा इम्तियाज यांच्याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री या रेचल रिव्हर्स बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री प्रवती परिदा, अंतराळ मोहिमेत अंतराळयान उडविणारी पहिली महिला सुनीता विल्यम्स, मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इत्शिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नैमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, तर पिच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या 2024च्या सर्वोत्कृष्ट देशांच्या रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या वार्षिक सर्वोत्कृष्ट देशांच्या यादीत भारत हा 33व्या स्थानी आहे. 2023 मध्ये भारत या रँकिंगमध्ये 30व्या स्थानी होता, पण आता याच्या 9व्या आवृत्तीत भारताच्या क्रमवारीत 3 स्थानाने घसरण होऊन भारत 33व्या क्रमांकावर आला आहे. बरं, यामध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर स्वित्झर्लंड सलग तिसऱ्यांदा यात प्रथम स्थानावर असून स्वित्झर्लंडला 100 गुण देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर 96.6 गुणासह जपान आहे. तिसऱ्यावर अमेरिका, चौथ्यावर कॅनडा, तर 5व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर रंगीन मछली हे ॲप कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले? कोणता ॲप आहे? तर रंगीन मछली असे या ॲपचं नाव असून या ॲपचं अनावरण राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. हे जे ॲप आहे हे 8 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून हे ॲप काय करेल? तर शोभेच्या माशांच्या प्रजातींची माहिती देण्याचं कार्य या ॲपद्वारे करण्यात येईल. बरेच व्यक्ती आपल्या घरात या रंगीबेरंगी माशा ठेवतात, पण त्यांचं पालन पोषण आणि त्यांना कशा पद्धतीने हाताळायचं हे त्यांना माहीत नसतं. हेच या ॲपमध्ये सांगण्यात आलं आहे. हे जे राजीव रंजन सिंह आहेत हे सध्या केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय ओझोन दिन आहे हा दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. मित्रांनो, हा जो आंतरराष्ट्रीय ओझोन दिन आहे हा 16 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर 1987 मध्ये हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आला होता. याच्या स्मरणार्थ 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती व 1995 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. बरं, तुम्हाला हे माहित आहे का ओझोन थराचा शोध कोणी लावला होता? तर फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ फॅब्री चार्ल्स आणि हेनरी बुसन यांनी 1913 मध्ये या थराचा शोध लावला होता व हा जो ओझोन थर आहे हा तपांबराच्या वर असतो. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता देश हा न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.